संपत्ती सुवर्ण रत्न श्रीपती जाणता राजा शस्त्र पारंगत बौद्धिक ज्ञान जाणत हिंदवी स्वराज संस्थापक लोक कल्याणकारी राजा जाणता राजा छत्रपती श्री श्री शिवाजी महाराजांचा छत्रपती श्री श्री शिवाजी महाराजांचा पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा क्षत्रिय कुलजाऊन शिवपुत्र धर्मवीर रणमर्द विद्वान छत्रपती श्री श्री संभाजी महाराजांचा छत्रपती श्री श्री संभाजी महाराजांचा धर्म तूच मोक्ष एक जाणतो राखतो महान आमुची परंपरा राखतो महान आमुची परंपरा रक्त शिंपुनी पवित्र ठेवितो धरा रक्त शिंपुनी पवित्र ठेवितो धरा याच भूमीवरी प्राण गेला तरी आमुची वीर गाथा उरे आमुची वीर गाथा उरे मर्द आम्हीच हिंदू खरे आम्हीच हिंदू खरे दुश्मनांना भरे कापरे देश रक्षावया धर्मतारावया कोण झुंजात मागे उरे वापुढे आम्हा धनाजी बाजी सांगती वीर हो उठा कडाडतात नौबती राजपूतना कधीही संगरी हटे मारुनी दहास एक मरहटा कटे सिंधू ओलांडुनी दाविती संगिनी पाय आता ना मागे फिरे मर्द आम्हीच हिंदू खरे दुश्मनांना भरे कापरे देश रक्षावया धर्मतारावया कोण झुंजात मागे उरे वादळापरी आम्ही पुढेच धावतो जय शिवाजी गरजुनी रणात झुंजतो विजय घोष दुमदुमे पुन्हा दिगंतरी पूर्वजांपरी अजिंक्य दिव्य संगरी घेऊ शत्रुवरी झेप वाघापरी मृत्यू आम्हा पुढे घाबरे मर्द आम्हीच हिंदू खरे दुश्मनांना भरे कापरे देश रक्षावया धर्मतारावया कोण झुंजात मागे उरे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती भारत माता की जय हिंदू धर्म की जय एक अजून एक घेतो शेवटचं आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार
आम्ही गड्या डोंगरचं रान निशान भगवे भूवरी फडके निशान भगवे भूवरी फडके शत्रूचे मग काळीज धडके शत्रूचे मग काळीच धडके मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार साखर शुभाच होणार साखर शुभाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार साखर शुभाच होणार साखर शुभाच होणार तानाजी तो वीरच मोठा तानाजी तो वीरच मोठा लढता लढता पडला पठ्ठा लढता लढता पडला पट्टा परी नाही धीरच सोडणार परी नाही धीरच सोडणार साखर शुभाच होणार साखर शुभाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार साखर शुभाच होणार साखर शुभाच होणार संताजी धनाजी रणात दिसता संताजी धनाजी रणात दिसता शत्रुपळे प्रतिबिंब पाहता शत्रुपळे प्रतिबिंब पाहता गोड नाही पाणीच पिणार गोड नाही पाणीच पिणार साखर शुभाच होणार साखर शुभाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार साखर शुभाच होणार साखर शुभाच होणार बाजीराव तो वीरच मोठा बाजीराव तो वीरच मोठा कंस खाऊनी लढला पठ्ठा कंस खाऊनी लढला पट्टा गोड तो दौडीत सोडणार गोड तो दौडीत सोडणार साखर शुभाच होणार साखर शुभाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार साखर शुभाच होणार साखर शुभाच होणार जगदंबेच्या कृपा प्रसादे जगदंबेच्या कृपा प्रसादे शिवरायांच्या आशीर्वादे शिवरायांच्या आशीर्वादे मोर मोर आम्हीच जाणार मोर मोर आम्हीच जाणार मोर मोर आम्हीच लढणार मोर मोर आम्हीच लढणार साखर शुभाच होणार साखर शुभाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार साखर शुभाच होणार साखर शुभाच होणार पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय नमो पार्वती पते हर हर महादेव हर महादेव नाव काय स्वराज मनुष्का झोपले या राजगडावर किती वेळा चौथ्यांदा आणि आपला सिंहगड 130 वेळा गेला. किती वेळा? 130. आज आमच्या ट्रेकिंगचा दुसरा दिवस आहे. 3 ऑक्टोबर. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. अजून आमची सुवेळा माची आणि बालेकिल्ला करायचं बाकी आहे. सुवेळा माचीसाठी आता आम्ही सुरुवात करणार आहोत.
तत्पूर्वी आमचं सामान ठेवण्यासाठी आम्ही पद्मावती मंदिराच्या इथे आलो होतो. इथे आल्यावरती आम्हाला इथे शिवकालीन कचेरी दिसलेली आहे. आपण पाहू शकता कचेरी. कचेरीचे हे फक्त भग्नावशेष दिसत आहेत इथे आपल्याला, पण शिवकालीन वेळेत इथे एक सुसज्ज अशी कचेरी असावी जिथे कारकून आणि इतर जे प्रशासकीय लोक असतील ते इथे बसून गडाचा कारभार पाहत असावेत. समोरच वरती जो जागा आहे ती. राजगडावरती. तिचं नाव काय आहे? गीता तिचं नाव आहे. वय काय तुझं? 9 वर्षाची आहे. आणि राहतेस कुठे तू? पुसेगाव. पुसेगावला राहते. ही मुलगी 9 वर्षांची आहे. काल तोरणागड चढून आलेली आहे आणि आज राजगड चढून आलेली आहे. हे आहेत संस्कार. चिलकती बुरुज आपण केलेला आहे आणि आता आपण सुरळा माचीच्या दिशेने कूच करतो. हे विषारी आहे, विषारी आहे, विषारी पुढचा विषारी आहे. गेला का? गडाचा गणपती अतिशय सुबक आणि देखील अशी गणपतीची मूर्ती आहे.
व्यास जवळपास 3 मीटर आहे असं बोललं जातं. नेडं म्हणजे ऊन, वारा, पाऊस याच्या प्रक्रियेमुळे एखाद्या अजरस्त्र खडकाला पडलेलं हे नैसर्गिक छिद्र. हे नेडं पाहण्यासाठी आपण चिलखती बुरुजावरून सुवेळा माचीकडे जात असताना मधल्या रस्त्यात हे पडतं. हे अतिशय सुप्रसिद्ध असं नेडं आहे राजगडावरचं. मित्रांनो, आता आपण नेडं पार केलेलं आहे. नेड्याच्या खाली बरोबर आल्यानंतर तुम्हाला एक गुप्त दरवाजा दिसेल जो सुवेळा माझ्या लागूनच आहे. तर या आपण बघूया नेमका कुठे निघतो बाहेर. त्याची कमान तुम्ही पाहाल तर तुम्हाला जवळजवळ 2 ते 3 फुटाची फक्त असेल. त्याच्यामुळे तुम्हाला वाकून यावं जावं करायला लागतं. तर आता आपण बाहेर आलो आहे. तर तुम्ही पाहाल बाहेरून हा फक्त एवढा आहे आणि याच्या खाली तटबंदी आणि सरळ खाली दरी आहे, खोल दरी आहे. फक्त तुम्ही विचार करा की तेव्हाचे मावळे कसे येत जात असेल या रस्त्याने. रस्ता कुठे असेल रे? रस्ताच नाही इथे, बारकी फक्त पायवाट आहे आणि ती कुठे उतरते ते त्यावेळेचे मावळेच त्यांनाच माहिती असेल. मित्रांनो, आपण पाहू शकाल सुवेळा माचीच्या प्रत्येक तटबंदीला असे बाहेर दगड काढण्यात आले आहेत जेणेकरून आपण खालून वरती जाऊ शकतो. आणि हे दगड प्रत्येक थोड्या अंतरावर ठेवले गेलेले आहेत. पण अशा प्रकारे वरती जाऊन त्या दगडांचा पायऱ्यासारखा उपयोग करू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकाल संजीवनी माचीप्रमाणे सुवेळा माचीला सुद्धा एक 20 फूट अंतराची दरी ठेवली आहे. तटबंदी आणि सुवेळा माचीच्या आतली तटबंदी दुहेरी तटबंदी बांधण्यात आलेली आहे जेणेकरून हल्ला डायरेक्ट माचीवर न होता तो बाहेरील तटबंदीवर यावा. सुवेळा माचीकडे जाताना तुम्हाला एक शिवकालीन धान्य दळायचं जातं सुद्धा पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण आता चिलखती बुरुज, नेडं आणि सुवेळा माची गुप्त दरवाजा हे करून पुढे आलोय. आणि जेव्हा तुम्ही चिलखती माची शेवटला जाताना तुम्ही मध्ये याल तर तुम्हाला इथून एक दृश्य दिसतं. त्याला आपण हत्तीप्रस्थ असं म्हणू शकतो. आणि जो नेड्याचा जो दगड आहे तो पूर्ण जो आकार तो एका हत्तीचं मागच्या बाजूने आपण बघतो तशा प्रकारचा आहे. आणि त्याच्यावरती जो चिलखती बुरुज आहे तो असं वाटतोय की तो हत्तीने एक अंबार वरती घेऊन तोच हत्ती प्रस्थान करत आहे, म्हणून त्या भागाला आपण हत्तीप्रस्थ म्हणून संबोधले जाते. आपण आता सुवेळा माची जवळ आहोत, शेवटी सुवेळा माचीच्या. तिथे मारुतीचं एक छोटस मूर्ती आहे बुरुजामध्ये, आपण ती पाहायला चाललोय. या
आपण पाहू शकता कशी तटबंदी केलेली आहे. आपल्याला दिसतोय बुरुजातला मारुती. सुवळा माचीमध्ये बुरुज आहे. त्या बुरुजात मारुतीची छानशी अशी मूर्ती कोरलेली आहे. मुरमदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भक्कम तटबंदी बांधली आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडील ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. सुवेळा माचीला तुम्ही जसे जसे पुढे पुढे येत जाल तशी त्याची वाट ही चिंचोळी होत जाते. आणि सुवेळा माचीच्या मागे तुम्ही बघितलात तर एक अशी डोंगर रांग दिसते तुम्हाला. त्या डोंगररांगेच्या एका बाजूला तुम्ही पाहू शकाल फक्त कुरण दिसतात, जे खूप कमी प्रमाणात मोठी झाडं दिसतात आहेत. आणि त्याच्या दुसरी बाजूला फक्त मोठी झाडं आणि कुरण कमी आहे. बहुतेक हे वाऱ्याच्या वेगामुळे किंवा त्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगामुळे असे झाले असावे. आणि त्याच्या मागे बघाल तर एक नदी दिसते. भाटघर धरणी तिथेच आहे. आणि सुवेळा माचीच्या उजवीकडे सरसेनापती येसाजी कंक यांचा वाडा आहे. खाली माचीखाली उतोंडे नावाचं गाव आहे, तिथेच तो वाडा आहे. मित्रांनो, सुवेळा माचीवर तुम्हाला 2 शौचकूप दिसतील, शिवकालीन शौचकूप. आणि तुम्ही पाहाल ते एक विशिष्ट आकाराचे आहे. हे बघून तुम्हाला खात्री होते की त्यावेळेस महाराज हे स्वच्छता आणि टापटीपणा म्हणजे काय म्हणाल तुम्ही आरोग्य याच्याविषयी किती काळजी होती. आपण डोबाच्या टेकडीच्या मागच्या बाजूने येतोय काळ बुरुजाकडे. तर येताना आपल्याला वाटेत एक मोठं सुकलेलं टाकं दिसलं. त्याच्या थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला लाईनीत 3 टाके दिसतात. त्यातलं एक पहिलं आहे 3 खांबी टाकं. त्याच्या पुढे एक टाकं आहे, त्याला लागून दुसरं टाकं आहे. असे लागून 3 टाकं आहेत. तर तुम्हाला पाणी जर गडावर पिण्याचं हवं असेल तर एक तर पद्मावती मंदिराजवळ आणि दुसरं हे 3 खांबी टाकं. इथे तुम्हाला प्यायचं पाणी मिळू शकतं. काळेश्वरी बुरुजाजवळ. तर इथे तुम्हाला तटबंदी जवळ एक गुप्त दरवाजा, चोर दरवाजा दिसतोय. तर या आपण बघूया याची वाट कुठे निघते बाहेर. थोडा एकदम निसरडा वाट आहे आणि बहुतेक मातीचा ढेर कशी दरडी टाईप पडलीसारखी वाटते आणि एकदम निमुळत आहे. आणि एकदम निमुळता म्हणजे तुम्ही जर खाली बघत असाल तर इथेच हा संपतो. बहुतेक इथे वाट असावी, ते तर काळाच्या युगामध्ये निघून गेलेले आहे.
किल्ल्याच्या मागच्या बाजूस आलोय. तिकडे तुम्हाला एक दरवाजा दिसेल, तुला मडे दरवाजा म्हणून समजलं जातं. तर आम्हाला शेवटी जाऊन एक मार्ग सापडलाय. काळेश्वरी बुरुजच्या इथूनच एक छोटी टेकडी होती, ती चढून आम्ही वरती आलोय. आता इथून आम्ही जाणार डुबा डोंगरावर, तिथून परत उतरावं लागणार. तर शेवटी जर तुमची इच्छा असेल तर नक्की तुम्हाला मार्ग भेटेल. त्याच्यामुळे कधी वाट हरवलात तर गोंधळून जाऊ नका, शांत डोक्याने विचार करा, नक्कीच मार्ग भेटेल. तर मित्रांनो, थोडं पुढे आल्यानंतर आम्हाला डुबा डोंगराच्या खाली एक शिवलिंग दिसते आणि भग्न अवस्थेत असलेला नंदी दिसतोय आणि तो पूर्ण झाडांनी वेढला गेलाय. तर काळेश्वरी बुरुजावरून वरतून चढून आल्यानंतर डुबा डोंगराच्या खाली तुम्हाला सुवेळा माचीवरची सदर दिसेल. अशा इथे आम्हाला तरी 3 सदर दिसल्यात. एक तर मुख्य सदर जी पाली दरवाजातून आल्यानंतर समोरच आहे, दुसरी संजीवनी माचीला एक आहे आणि तिसरी ही. अजून असेल नसेल ते आपल्याला आपण सांगू शकत नाही, तर नक्की अभ्यास करून आपल्याला कळेलच. प्रवासवाटाच्या प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो, 2 दिवसांचा आमचा ट्रेक होता, 2 ऑक्टोबर 3 ऑक्टोबरचा. आज आमचा ट्रेकचा दुसरा दिवस. खरं तर दिवस संपला आहे. या 2 दिवसात आम्ही 100% किल्ला पूर्ण पाहणी करू शकलो नाही आहेत. आजही आमचा बालेकिल्ला अपूर्ण राहतो आहे वेळेअभावी. कारण आमच्यामध्ये जसं काय मी आहे किंवा आणखीन 1-2 आहेत जे कमकुवत ट्रेकर्स आहेत, ज्यांना तितक्या वेगाने चढता येत नाही आहे. त्यामुळे आम्ही जी नॉर्मल वेळेत ठिकाणं बघून व्हायला पाहिजे त्यापेक्षा जास्त वेळ आम्हाला लागला आणि आता या कंडिशनला बालेकिल्ला चढणं आम्हाला शक्य नाही आहे. आम्ही पुढच्या वेळेला नक्की येऊ राजगडला आणि त्यावेळेस आमचं पहिलं स्थळ असेल बालेकिल्ला. प्रवासवाटाच्या प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो, जर तुमचं राजगडला येणं झालं तर राजगडच्या पायथ्याला तुम्हाला